शिंदे राज्यात लवकरच ऑपरेशन टायगर राबवणार। शिंदेंच्या उपस्थितीत बुधवारी रात्री बैठक पार पडल्याची सूत्रांची माहिती। तर शिंदेंनी ठाकरेंच्या काही खासदारांना बैठकीतून संपर्क केल्याची सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या कथित बैठकीत वृत्त निराधार। ऑपरेशन टायगरच्या वृत्तावर शिंदेंचं स्पष्टीकरण। अशी कोणतीही बैठक झालेली नाही, शिंदेंकडून स्पष्ट। माझे सगळे मोबाईल तपासा, काहीही आढळलं तर द्याल ती शिक्षा मान्य। मला उभं चिरलं तरी मातोश्रीशी प्रतारणा करणार नाही। उद्धव ठाकरेंना सोडणार नाही। ऑपरेशन टायगरच्या बैठकीवरून अरविंद सावंतांनी आरोप फेटाळले। ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या कोणत्या बैठकीला हजर असतील तर फोटो छापा, पुरावे द्या। ऑपरेशन टायगरच्या चर्चेवरून ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत संतापले। तर मरेपर्यंत निष्ठावंत राहणार, मी शिंदेसोबत जाणार नाही, हे सावंतांनी पेपरवर लिहून दिलंय। ठाकरे सेनेच्या खासदारांसोबत कोणतीही बैठक नाही। बैठकीच्या बातम्या या अफवा। श्रीकांत शिंदेंची TV9 मराठीला माहिती। ऑपरेशन टायगर शेवटच्या टप्प्यात। 1 महिन्यात लवकरच ठाकरेंच्या पक्षात स्फोट झालेला दिसेल, संजय शिरसाट यांचा दावा। अरविंद सावंत यांचे पक्षांतर्गतच हितशत्रू आहेत। सावंतांना बदनाम करण्याचं काम त्यांच्याच पक्षातले करत असावेत। बैठकीसंदर्भात वृत्त फेटाळताना म्हस्केंचा ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल। ठाकरे वेळ देत नसल्यानं खासदारांना शिंदेंकडे जावं वाटत असेल। ऑपरेशन टायगरवर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। तर महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आलाय, वडेट्टीवारांचा हल्लाबोल। आमच्या आणि ठाकरेंच्या खासदारांचं कुठेही ऑपरेशन टायगर नाही। फोडाफोडीनं तयार झालेल्या पक्षांचे हाल सध्या लोक पाहतायत, अनिल देशमुखांची टीका। तर मतदारसंघातील कामांबाबत लोकप्रतिनिधींना भेटावं लागतं, अनिल देशमुखांचं उत्तर। फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचं ऑपरेशन सुरू। ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 खासदार एकजूट। उद्या माझं आणि आदित्य ठाकरेंचंही नाव टाकलं जाईल। राऊतांनी भेटीसंदर्भातील आरोप फेटाळले। मला कुणीही संपर्क केला नाही किंवा मी कुणाच्या संपर्कात नाही। ऑपरेशन टायगरवर खासदार राजाभाऊ वाजे यांची प्रतिक्रिया। मी आजही आणि उद्याही ठाकरेंच्या पक्षाचा, राजाभाऊ वाजेंचं वक्तव्य। शरद पवारांकडून संघटनात्मक भेटीसाठी बैठकांना सुरुवात। शरद पवार लवकरच पुण्याच्या ग्रामीण भागाचा दौरा करणार। पवार पुणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणार। पवारांच्या एनसीपीचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्याकडून पवारांची भेट। हर्षवर्धन सपकाळांकडून आकाश मोरेंची घरी जाऊन भेट। पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानं सपकाळ बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या आकाश मोरे यांच्याकडून काल उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आलाय। बारामतीत न लढणं हेच काँग्रेससाठी शहाणपणाचं लक्षण। बारामती लढली असती तर काँग्रेसच्या पतनाची सुरुवात झाली असती। बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर ही सत्तेत असलेल्यांची गुर्मी आहे। आमच्या नेत्यांना फोन करून दुसरीकडे जा असं विधान करायचं, वडेट्टीवारांचा पलटवार। बारामती निवडणुकीतून माघारीसाठी पार्थ पवारांचा फोन आला होता। करुणा मुंडे यांची माहिती। पार्थ पवारांशी बोलल्यानंतर पोटनिवडणुकीतून माघार घेतली। पैसा आणि सत्तेपुढे झुकणाऱ्यातले आम्ही नाहीत, करुणा मुंडेंची प्रतिक्रिया। देवेंद्रजी, माझ्यासोबतची भागीदारी कधीच तोडू नका। जो जो माझ्याबरोबर भागीदारी करतो तो सफल होतोच, आशिष शेलारांची प्रतिक्रिया। तर शेलारांचं वक्तव्य म्हणजे भाजपातील अंतर्गत वादळाची सुरुवात, राऊतांची टीका। मुंबई महापालिकेत सत्ताधारी नगरसेवकांना विरोधकांपेक्षा जास्त निधी। 25 लाखांचा निधी म्हणजे आमची बिदागी देताय का? संजय राऊतांचा सवाल। समतोल विकास यालाच म्हणतात का? विजय वडेट्टीवारांचाही टोला। गेल्या 25 वर्षात ठाकरेंनी कसा निधी वितरित केला ते पहा। भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची संजय राऊतांवर टीका। शिंदेंवरील गाणं व्यवसायाचा भाग, कुणाल कामराचं स्पष्टीकरण। विशेषाधिकार समितीसमोर कुणाल कामराचं स्पष्टीकरण। कागदपत्रांचा आढावा घेतल्यानंतर अंतिम निर्णय। माझी काहीही चूक नसल्याची कुणाल कामराची प्रतिक्रिया। कामरा उत्तम प्रकारे विडंबन करतात, विटंबना नाही। यावर फार तणाव निर्माण करण्याचं कारण नाही, राऊतांची प्रतिक्रिया। तर कुणाल कामरा मूर्खपणासारखं बोलतोय। तुमचा व्यवसाय आहे याचा अर्थ कुणावर टीका करणं होत नाही, शिरसाटांचं वक्तव्य।
भोंदू अशोक खरात प्रकरणात 160 GB डिजिटल पुरावे उघड, फॉरेन्सिक अहवाल SIT कडे सादर, एकूण 4 डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण, प्रत्येक पुराव्याला ABC असा कोडवर्ड. प्रतिभा चाकणकरांना शिर्डी पोलिसांची नोटीस, भोंदू खरात प्रकरणी प्रतिभा चाकणकरांना नोटीस, अनेकांच्या नावे समता पतसंस्थेत खात्यांवरून कोट्यवधींचे व्यवहार, प्रतिभा चाकणकर यांच्या आणि मुलांच्या नावेही समता पतसंस्थेत 4 खाती. भोंदू खरात प्रकरणात ईडी आणि आयकर विभाग ॲक्शन मोडवर, ठाण्यातील कार्यालयात ईडी आणि आयकर विभागाची संयुक्त बैठक, सूत्रांची माहिती, खरातच्या कागदपत्रांच्या छाननीनंतर लवकरच मालमत्तांवर धाडसत्र राबवलं जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. भोंदू खरात प्रकरणात महेश कलंत्री या व्यक्तीची चौकशी होणार, खरात विकत असलेले खोटे खडे कलंत्री भोंदू अशोक खरातला आणून देत होता, खरात कलंत्री कनेक्शन नेमकं काय याची चौकशी होणार. खरातचा कथित CA ललित पोफळेचीच खरात विरोधात तक्रार, धार्मिक विधीच्या नावाखाली 8,76,00,000 लाखांना फसवणूक झाल्याचा आरोप, SITनं ललित पोफळेची तक्रार नोंदवून घेतल्याची सूत्रांची माहिती. नाशिकच्या IT कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणात नवी माहिती समोर, तुला विशिष्ट पोशाख छान दिसेल, आपण एकदा ट्राय करू, असं म्हणत तरुणींना धर्मांतराकडे वळवलं जात होतं. वर्षभरापासून पीडितेनं लिपस्टिक लावणंही बंद केल्याची माहिती. नाशिकच्या IT कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतराचं प्रकरण, नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चाचं आंदोलन, IT कंपनीसमोर भाजप कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामच्या घोषणा. नाशिकमधील नामांकित कंपनीत महिला अत्याचाराचं प्रकरण, पोलिसांची गोपनीय कारवाई, महिला वरिष्ठ अधिकारी वेषांतर करून कंपनीत दाखल, चिताफीनं कारवाई करत आरोपींना बेड्या, तर 40+ फुटेजचे ठोस पुरावे जमा. सोलापुरात शासकीय सेंटरमधून बनावट पॉझिटिव्ह HIV रिपोर्ट आल्याचा आरोप, अनुदान मिळवण्यासाठी बनावट पॉझिटिव्ह HIV रिपोर्ट दिल्याचा आरोप, खासगी सेंटरमध्ये टेस्ट केल्यानंतर HIV रिपोर्ट निगेटिव्ह. 6 वर्षांपासून नंदुरबार काँग्रेस जिल्हाध्यक्षाविना, काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद असल्यामुळे जिल्हाध्यक्ष पद रिक्त असल्याची चर्चा, 6 वर्षांनंतर तरी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष, जिल्हाध्यक्ष नसल्यामुळे काँग्रेस संघटनात्मक मजबूत होत नाहीये. मालेगावात महापालिका प्रभाग क्रमांक 1 वर शिवसेना तर अन्य 3 प्रभागांवर इस्लाम पार्टीचा सभापती, जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मनपा सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. जळगावच्या 40 गावातील वाघळी गावात मोठा तणाव, अज्ञात व्यक्तींनी महापुरुषाचे बॅनर फाडल्यावरून तणाव निर्माण झाला होता. वाघळी ग्रामस्थांचं रास्ता रोको आंदोलन, कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे. अकोल्यात चाकूच्या धाकावर लुटमार करणाऱ्या खदान पोलिसांकडून अटक, त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल तसंच गुन्ह्यात वापरलेलं वाहन असा एकूण 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. बारामतीत अल्पवयीन मुलाकडून चोरीचा माल घेणाऱ्या भंगार व्यावसायिकासह 3 अटक, MIDCची बारामतीत चोरीच्या 2 घटना उघड, वेगवेगळ्या वायर कट करून तसंच सोलार केबल कट करून चोरीच्या घटना. सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथील विहीर चोरी प्रकरणाचा तपास धीम्या गतीनं, गुन्हे दाखल होऊनही स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना विहीर चोरीचे आरोपी सापडेनात, पीडित शेतकऱ्यांची प्रशासनावर नाराजी. बीडच्या मसाजोगमध्ये मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ, गावात धनंजय देशमुख यांच्या घरासह अनेक ठिकाणी घरफोडी, तर 80 ते 90 शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे केबल चोरीला, केस तालुक्यातील स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू. मनमाडमधील अतिक्रमण काढून वाहतूक सुरळीत करणार, मनमाड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय, सभेत शहर विकासाच्या संदर्भात विविध विषयांवर चर्चा करून निर्णय. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील कामडवाडी येथे जलजीवन मिशनच्या कामाचा बोजवारा, 2 वर्षांपासून योजनेचं काम रखडलेलं, खड्डा खोदून अधिकारी कर्मचारी गायब, 2000 रुपये खर्चून टँकरनं पाणी आणावं लागतंय. बांद्रा येथील गव्हर्नमेंट कॉलनीतील जुन्या इमारतीची अवस्था अत्यंत जीर्ण, इमारतीच्या भिंतींना मोठ्या प्रमाणावर तडे, स्थानिक रहिवाशांची अनेकदा संबंधित प्रशासन आणि महानगरपालिकेकडे तक्रार, कुठलीही ठोस उपाययोजना नाही.
कांदिवली पोयसर जिमखान्याच्या टर्फमधून हॅलोजन लाईट्सची चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। कांदिवली पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल, पोलिसांचा शोध सुरू। लातूर जिल्ह्यात 10 ते 12 दिवसांपूर्वी बुकिंग करूनही गॅस सिलेंडर घरपोच मिळत नसल्याने नागरिकांच्या वितरण एजन्सी बाहेर रांगा। घरपोच गॅस वितरण व्यवस्था तातडीने पूर्ववत करा, नागरिकांची मागणी। राज्यातील 27 गॅस वितरकांचे परवाने रद्द, नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास दिल्याने कारवाई। 3163 एलपीजी सिलेंडर कारवाईत जप्त। मुंबईच्या वाडी बंदर परिसरात अवैध सिलेंडर साठ्यावर शिधावाटप विभागाचा छापा। 40 लाखांचा मुद्देमाल जप्त, 8 गाड्यांसह 551 अवैध सिलेंडर हस्तगत। सोलापूरच्या कुमठा नाका परिसरातील गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा। घरपोच गॅस मिळत नसल्याने नागरिकांचे एजन्सी बाहेर हेलपाटे। जवळपास 1 महिन्यानंतरही गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा कायम। जळगावातील चोपडामध्ये गॅस एजन्सी बाहेर घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची मोठी रांग। वृद्धांसह महिला तसंच नागरिक गॅस सिलेंडरसाठी बुकिंगसाठी रांगेत उभे। नाशिकच्या येवल्यामध्ये व्यावसायिक गॅस पुरवठा सुरळीत। येवल्यात हॉटेल चालकांमध्ये समाधान व्यक्त, ग्राहकांच्या गर्दीने हॉटेल पुन्हा गजबजू लागलेत। चंद्रपुरात गॅस एजन्सी आणि गोदामाला जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट। जिल्हाधिकाऱ्यांकडून गॅस एजन्सीमधील स्टॉक रजिस्टरची पाहणी, गॅसच्या स्टॉकची नियमित तपासणी करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना। रायगडच्या महाड तालुक्यातील किये ग्रामपंचायत सरपंच पदासाठी पोटनिवडणूक। मंत्री भरत गोगावले यांच्या कन्या वैशाली मालुसरे सरपंच पदासाठी रिंगणात। विद्यमान सरपंच नंदा गोगावले यांच्या राजीनाम्यानंतर पोटनिवडणूक। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी एकही अर्ज नाही। कात्रज आणि रिटेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी निवडणूक, तर जिंती, भिलारवाडी आणि तटरगाव या ग्रामपंचायतींच्या सदस्य पदासाठी पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू। नंदुरबार जिल्ह्याला नवीन पालकमंत्री मिळून 25 दिवस उलटले, मात्र हसन मुश्रीफ अद्याप जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले नाहीत। कोकाड्यांच्या राजीनाम्यानंतर पालकमंत्री नसल्याने विकास कामांना मोठी खीळ। आता जिल्ह्याच्या विकासाला गती कधी मिळणार याकडे लक्ष। मालवणमध्ये मच्छीमारांचा मोर्चा। मच्छीमारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या दरातील डिझेलमध्ये दरवाढ रद्द करून मच्छीमारांना न्याय द्यावा अशी मागणी करत मालवणमध्ये मोर्चा। एलईडी लाईटवर होणारी मच्छीमारी बंद करण्याचीही मागणी। बीड जिल्ह्यातील मसाजोगमध्ये धनंजय देशमुखांच्या घरी चोरी, मध्यरात्री घरफोडीची घटना। पोलिसांकडून तपास सुरू, देशमुख कुटुंबियांसह गावात आणखी काही ठिकाणीही घरफोडीची घटना। सोलापुरातील माढाच्या म्हैसगावमधील ओमकार शुगरच्या कार्यकारी संचालकास संतप्त शेतकऱ्यांनी कोंडलं। 3 महिन्यापासून शेतकऱ्यांचं ऊस बिल कारखान्यानं रखडून ठेवल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक। पुण्याच्या येरवडा मनोरुग्णालयाची गुरुवारी रात्री उशिरा पाहणी। मानसिक आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक सुनीता गेहलोत यांच्याकडून तपासणी। अधीक्षकांच्या कार्यपद्धतीवर गेहलोतांची तीव्र नाराजी। सोन्याच्या दरात 1000 रुपयांनी तर चांदीच्या दरात 5000 रुपयांची वाढ। सोन्याचे दर जीएसटीसह 1,55,015 रुपयांवर, तर चांदीचे दर जीएसटीसह 2,52,350 रुपयांवर। जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची विश्रांती। अवकाळीचं सावट संपताच उन्हाचा कडाका वाढला। 2 दिवसात तापमानात कमालीची वाढ। जिल्ह्याचं तापमान 37 ते 38 अंशांवर। पुढील आठवड्यात जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याचा तज्ज्ञांचा अंदाज। नाशिकच्या सातपूरमधील महिलांचं लैंगिक शोषण प्रकरण। संशयित आरोपी रवींद्र एरंडे याला तपासात सहकार्य करत नसल्यानं पोलिसांकडून चोप। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणत रवींद्र एरंडेंना हात जोडलेत। नाशिकमध्ये महिलांचे अश्लील व्हिडिओ काढणाऱ्या रवींद्र एरंडेवर आणखी एक गुन्हा दाखल। नोकरीचा आमिष दाखवून 3 लोकांची 13 लाखांना फसवणूक। चौकशी दरम्यान एरंडेच्या घरातूनच पोलिसांनी बनावट नियुक्तीपत्र जप्त केली आहेत। डीआरआय मुंबईकडून सोनं तस्करीचा पर्दाफाश। जवळपास 38 कोटी सोनं जप्त केल्याची माहिती। एकूण 24 महिलांना अटक केल्याची माहिती। मुंबई विमानतळामार्फत सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न।
अकोला पोलीस दलातील पोलीस व्हॅनचा निकृष्ट दर्जा दाखवणारा व्हिडिओ समोर। मंगळसूत्र चोरीच्या आरोपींना घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनचा हा व्हिडिओ समोर आलाय। पोलीस व्हॅनच्या पाठीमागील दरवाजाचं लॉक पूर्णतः खराब झालंय। माजलगावच्या जय महेश कारखान्याला साखर आयुक्तालयाकडून कारणे दाखवा नोटीस। एफआरपी थकवल्यानं सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे संचालकांना आदेश। 13 एप्रिलला पुण्यातील साखर आयुक्तालय कार्यालयात पार पडणार सुनावणी। बीडमध्ये भाजीपाल्यासह वांग्याचे भाव घसरले। गेल्या अनेक दिवसांपासून भाजीपाल्यासह वांग्यांच्या दरात घसरण। केवळ 4 ते 5 रुपये किलो दर। शेतकऱ्यांवर वांगी फेकून देण्याची वेळ। सांगलीच्या वाळवामधील उन्हाळी सोयाबीन पिकाकडे शेतकऱ्यांची पाठ। नगदी पीक म्हणून सोयाबीनचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। रबी हंगामातील सोयाबीन पेरणीचं क्षेत्र निरंक असल्याची माहिती। राज्यातील शेतकऱ्यांचं 1012 कोटी एफआरपी साखर कारखान्यांकडे स्थगित। विविध जिल्ह्यातील 29 साखर कारखान्यांना साखर आयुक्तालयाची नोटीस। शेतकऱ्यांना एफआरपी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या साखर कारखान्यांना नोटीस बजावली। या प्रकरणी 13 एप्रिलला सुनावणी पार